कोल्हापूर, सांगली, पुणे, मराठवाडा या सगळ्याच्या ठिकाणी धरणातून होणारा विसर्ग हे सारं काही अवलंबून असणार आहे ते आजच्या पावसावर। मुंबईत गेल्या 10 दिवसात तब्बल 33% पाऊस झालाय। मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आतापर्यंत 83% पाऊस झालाय। यंदा मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। वेळेआधी आगमन होऊनही 11 ऑगस्ट पर्यंत मुंबईत सरासरी हाफ सेंचुरीही गाठू न शकलेल्या पावसानं दमदार पुनरागमन केलंय। 10 दिवसात 33% विक्रमी पाऊस बरसल्याने सरासरी 85% मजल मारली। आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊया। नंदकिशोर, नक्कीच विक्रांत, जर बघितलं तर जे वेळेच्या अगोदर यावर्षी पाऊस बरसलेला आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र जो पावसाचा जो ओस होता तो कुठेतरी कमी दाबाचा असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 10 दिवसा अगोदर मुंबईत सर्वाधिक कमी पाऊस पडण्याच्या ज्या बातम्या आहेत त्या समोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि अवघ्या या 10 दिवसाचा जवळपास 33% जो पाऊस आहे, एकूण 33% जो पाऊस आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतात। मुंबई शहर आणि उपनगरात आतापर्यंत एकूण 83% जो पाऊस आहे तो सरासरी जो आहे तो ओलांडणार असल्याचं जे आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर पाहायला गेलं तर हाफ सेंचुरी या अगोदर गाठू न शकलेला जो पाऊस आहे तो आता फक्त 10 दिवसात 33% बरसल्यामुळे कुठेतरी जे मुंबईकरांची जी चिंता आहे पाण्याची ती मिटलेली आपल्याला पाहायला मिळते। साती धरण जे आहे ते फुल झालेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांना जर पिण्याच्या पाण्याची जी सोय आहे ती सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। दिवसात सरासरी जवळपास 500 मिमी तर उपनगरात 1000 मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झालेली आपल्याला पाहायला मिळते। 3-4 दिवसापूर्वी आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो मुंबई आणि मुंबईच्या उपनगरात पडलेला आपल्याला पाहायला मिळत होता। ठिकठिकाणी सखोल भागात सुद्धा जो पाणी आहे ते साचायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आतापर्यंतच्या सरासरीमध्ये एकूण 10 दिवसात गेल्या 10 दिवसात एकूण 33% जो पाऊस आहे तो पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे मुंबईकरांच्या पिण्याचे पाणी असेल किंवा इतर जी चिंता होती ती सुद्धा कुठेतरी दूर झाली असं आपल्याला पाहायला मिळतं। खरं नंदकिशोर, पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची काहीशी गैरसोय झाली होती, मात्र मुंबईकरांची पाण्याची चिंता सुद्धा आता वर्षभरासाठी मिटलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।